नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपला परिचय? मी शरद गणेशराव पातोन, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 9021029252. माझा परिचय अतुल देवगरे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 9970769666. माझी फार्म आहे अतुल कृषी सेवा केंद्र नावानं. आपण शरद पातोनच्या शेतात आलेलो आहे. 10/8/2025 ह्या शेतामध्ये फर्टिलायझर प्लस सरदार ॲग्रिकेम कंपनीचं लिक्विड औषधी घेतल्या. तर हे क्षेत्र पूर्ण 4 एकराचं आहे. हो, 4 एकर. बरोबर आहे. आता 4 एकराचं आहे, तर तुम्ही अतुल कृषी केंद्रामध्ये खतासाठी आले होते. आता अतुल कृषी केंद्रामध्ये खतासाठी आले, तर आम्ही यांना 2 पैसे कसे वाचेल आणि उत्पन्न कसं वाढेल याचं मार्गदर्शन दिलं. आता मार्गदर्शन दिलं तर यांना जो फर्टिलायझर 3 एकरामध्ये यूज केलेला आहे. हे 3 एकरामध्ये 3 एकराला हे पूर्ण यूज केलेला आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण बसले म्हणजे उभा आहे, ह्या क्षेत्र ह्या एकर भराचं आहे. हो, इकडे फवारणीच्या द्वारे केलं. आता एकरी 550 रुपये खर्च आणि अदर 3 एकराला म्हणजे एकरी मिनिमम 2 ते 2.5 हजार रुपये खर्च त्याचा, आणि 550 रुपये खर्च सरदार ॲग्रिकेमचं जे आपण सरदार ॲग्रिकेम कंपनी अमरावती याचं ॲग्रो स्प्रे प्लस फास्को प्लस गॅलेक्सी अशा 3 औषधीचं रिझल्ट आपण शेतकऱ्यापासून जाणून घेऊ. कसे काय वाटले तुम्हाला? इकडे मी पूर्ण रासायनिक खत वापरलं आहे 3 एकरामध्ये. 3 एकरामध्ये हे एकर भरायला आपलं ते औषध दिलं होतं तुम्ही, सरदार ॲग्रिकेमचं ॲग्रो स्प्रे फास्को गॅलेक्सी. 3 औषधं. बरं, त्याचा याच्यावर स्प्रे केला आहे पूर्ण. एकरी किती पंप उडवले तुम्ही? एकरी 5 टाक्या मारल्या फक्त. एकरी 5 म्हणजे तुम्हाला 10 टाकीचं औषध दिलं होतं. बरोबर आहे. बाकीचं उरलं इकडे मारलं. हा. आता मला सांगा, शेतकरी बंधूंना काय सांगायचं तुम्हाला, का रासायनिक खताचा खर्च तुमचा एकरी किती होऊन राहिला होता? 2000 ते 2200 रुपयावर चाललं होतं एकरी. आता ह्या खर्च जो एकरी तुम्ही एका एकरात जो अनुभव घेतला, याला किती खर्च आला? 500 रुपये होते. तुम्ही म्हणा की बा पैसे दे नको, जो रिझल्ट पाहिल्यावर पैसे देतो म्हणून. बरोबर आहे. आता पहा शेतकरी बंधू, आपण 2000 ते 2200 रुपये एकराचा जो खर्च आहे, शेतकऱ्याचं म्हणणं आहे का बा आपण 500-550 रुपयात जे रिझल्ट तुम्हाला रासायनिक खतापेक्षाही चांगले भेटले, असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. तर शेतकरी बंधूंना 2 पैसे कसे शेतीत वाचेल ह्या उद्देशामुळे तुमचा खर्च कम होईल प्लस उत्पन्न वाढेल, क्वालिटी होईल. आज आपण 17/8/2025 म्हणजे ह्या शेतामध्ये 6 दिवसाचा फरक, 6-7 दिवस खतही सोबत टाकलं, औषधी सोबत टाकली. बरोबर आहे. आज त्याच्यापासून जेवढे रिझल्ट भेटून राहिले शेतकऱ्यांना, 2 पैसे पूर्णपणे म्हणजे जो आज खर्चाची बाजू जे वाढली ती कुठं घटवता येईल, हेच आमचं व्हिडिओमध्ये सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना कधी असं यूज केलं तर कमी खर्चात चांगलं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होऊन जाईल. आणि प्लस मध्ये हे औषधी जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे, म्हणजे गॅलेक्सी म्हणजे 60% पोटॅश, फास्को म्हणजे 40% फॉस्फेट, आणि ॲग्रो स्प्रे मधलं म्हणजे तुमचं मायक्रोन प्लस नत्र. आता याच्यामुळे काय, हे लगेच 4थ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट मिळते. आता हे तर फवारणीद्वारे केलं, कुठं ड्रिंचिंग द्वारे केल्यामुळे त्याचे रिझल्ट याच्यापेक्षा फास्ट येते. थोडासा खर्च वाढते, म्हणजे लगभग 1000 रुपये एकरीचा खर्च येते, पण तो मुळ्याद्वारे भेटते. हे पाण्याद्वारे म्हणजे जो पाना आहे त्याच्याद्वारे मिळालं तुम्हाला. बरोबर आहे. हे अपडेट करायला थोडासा वेळ घेते. तर ड्रिंचिंग द्वारे याच्यापेक्षा बेस्ट आहे. अधिक काय शेतकऱ्याला सांगू शकता तुम्ही याच्या बाऱ्यात? हे औषधीनं आपलं शेत सारखंच दिसून राहिलं, कुठंच फरक नाही. एकसारखं खतात म्हणजे 2500 रुपये आणि 550 रुपयाचा एवढा डिफरंट आला, आणि खतामध्ये जो असर दिसून आला तोच याच्यात दिसून आला. असं 500 रुपयात काम झालं. 500 रुपयात काम झालं. म्हणजे शेतकऱ्यांना फर्टिलायझर 50 किलोची पोती यूज करायला पाहिजे का लिक्विड मधलं सरदार ॲग्रिकेम कंपनीचं औषध यूज करायला पाहिजे? हे औषध तो एक नंबर चांगला.
म्हणजे हे युज करायला पाहिजे. 500 रुपयात काम होऊन राहिलं ना आपलं. बरोबर आहे. म्हणजे इकडे किती पैसे गेले आपले? 5,000 रुपये राहिले ना. 5,000 रुपये खताचे. म्हणजे इथं जो खर्च आहे ह्या खर्च वाचला. म्हणजे ह्यात जो खर्च आहे, ह्या जो डिफरंट आहे एवढा मोठा, ह्यात तुमचा नफा आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये तुमची फवारणी होते, औषध होते, आज आपले अदर गोष्टी होते. बरोबर आहे. तो फर्टिलायझर घेऊन तुम्हाला फॉस्फेट 30 दिवस लागते, पोटॅश 30-32 दिवस लागते मिळाले. हे तुम्हाला लगेच भेटलं. एका माणसाची मजुरीच लागली ना फक्त आपल्याला. बरोबर आहे. अधिक काय शेतकऱ्याला काय सरदार ऍग्रीकेम कंपनीचं युज करायला हरकत आहे का नाही आहे? नाही, हे तो युज करायलाच पाहिजे बा प्रत्येक जणांनो. म्हणजे फवारणीद्वारे 500 रुपयात काम होऊन राहिलं आपलं. बरं. ड्रिंचिंगद्वारे 1000 रुपये. आणि तुमचा आता जो दुसरा डोस आहे याच्यामध्ये तुम्ही युज करायचा का नाही करायचा तुम्हाला? आता मी ड्रिंचिंग मध्ये करणार नाही. युज मध्ये पूर्ण शेतामध्ये? हो, आता पूर्ण शेतामध्ये करू. बरोबर आहे. आता तुम्हाला एकर भराचा जो ट्रायल अनुभव झाला याच्यातून तुम्हाला खत टाकायचं नाही आपल्याला. हे कोणतंच नाही. 50 किलोचे बोजे उचला, ज्याच्या वारात रस्ता नाही, काही नाही, अशा अडचणी आहे, तर याच्यामध्ये औषधी एका पन्नीमध्ये येते आणि सगळ्यात बेस्ट होते. हो ना. एका 2 माणसात काम ड्रिंचिंगचं. काय हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दादा.